श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मंडळी, मार्गशीर्ष महिना संपत आला आहे आणि या महिन्याचे भक्तिमार्गातील पवित्र स्थान आहे. वर्षाने सकाळी सकाळी देवधर्मावरून डहाळे आणि फुलं घराच्या पाठीमागून आणली. नंतर उंबरठा पुजून रांगोळी काढली. आमचा स्त्रियांचा गुरुवारी उपवास असतो, पण मुलांची शाळा असते. शौर्यला पाहिजे होता परतलेला भात आणि तोही शेंगदाणे घालून, आणि स्वयंला शेंगदाणे नको होते आणि रात्रीचा भात पण शिल्लक नव्हता. त्यामुळे मला ताजा ताजा गरम गरम भात अगोदर करावा लागला आणि तो शेंगदाणे भरपूर घालून, कांदा, मिरची, कढीपत्ता, लसूण वगैरे सगळं घालून, लाल तिखट, हळद, चटणी, मीठ हे सगळं घालून छान तो भात परतला आणि वरून कोथिंबीर टाकून त्याला चवदार बनवलं. हे तर झालं फक्त मुलांच्यासाठी. त्यांचे डबे वगैरे भरले. स्वयंला शेंगदाणे काढून भात घातला आणि शौर्यला शेंगदाणे घालून आमच्यासाठी खिचडी पण बनवायची होती आणि ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी बाकीचं जेवण पण बनवायचं होतं. त्यामुळे पटपट आवरलं आणि भाकरी, भाजी वगैरे, आमटी, भात सगळं करून घेतलं. सगळ्यात शेवटी गरम गरम भाकरी केल्या. भाकरी आज थोड्याच करायच्या होत्या, त्यामुळे पटकन आवरल्या. आणि इथे तुम्ही माझी भाकरी पाहू शकता, टम फुगलेली आहे. सकाळी 10ला तरी सगळ्यांना जेवायला लागतं आणि आम्हाला बँकेत पण थोडं काम होतं म्हणून जायचं होतं. त्यामुळे आम्ही कॅमेरा ॲडजस्ट करून जेवायला बसलो. तेवढ्यात हे आलेत आणि आमची चेष्टा करायला लागलेत. आता आम्ही कसं बोलणार आणि काय दाखवणार. आज आमचा गुरुवार. आम्ही सकाळी घेतलं जे हे करायला, फराळ करायला. आत्ती म्हणाल्या सगळी एकदमच बसूया. त्या आल्या पाहुणी. पाहुणीचं केलं डोळ्याचं ऑपरेशन. पाहुणी आली, पाहुणीच केलं डोळ्याचं ऑपरेशन. ती म्हणाली जरासं चांगलंच करा बाई आज. तर मंडळी, ऐकलत का? अशी चेष्टा मस्करी आमची नेहमीच सुरू असते. नंतर घरातली सगळी कामावरून आम्ही बँकेत जायला निघालो. जिथे आम्हाला जायचं होतं तिथे ऊसाचा कारखाना आहे आणि कारखान्याचा 1-2-3 तास जरी प्रॉब्लेम काहीतरी झाला ना, तर त्या ऊसाच्या अड्डा आहे ऊसाचा, तो भरून इथे रस्त्यावर गाड्या सगळ्या ठप्प झाल्या होत्या आणि वाहतुकाची सगळी कोंडी झाली होती. त्यामुळे आम्हाला गाडी थोडी लांबच लावून बँकेत चालत जावं लागलं. बँकेतलं काम आटोपल्यानंतर धनुचा स्कूल युनिफॉर्म शिवायला टाकायचा होता. त्यासाठी सुद्धा 5-6 दुकानं फिरलो, पण आम्हाला लेडीज टेलर मिळाला नाही. मग घरी जाताना दुकानातून मुलांसाठी खाऊ आणि आमच्यासाठी थोडा चहातून खायला घेतलं. त्यानंतर घरी परत यायला आम्हाला दुपार झाली. दुपारनंतर आम्ही 1 तासभर घरी थांबून मग आम्ही नैवेद्याचं तयारीला लागलो. पुऱ्या बासुंदीचा आज बेत होता, त्यामुळे ते आवरून घेतलं. त्यानंतर पूजा आवरली. गुरुवारची पूजा वाचल्यानंतर आम्ही आरती वगैरे करून नैवेद्य दाखवला आणि गाईला सुद्धा दिला. अशा पद्धतीने आज आमचा गुरुवारचा दिवस असा गेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.